ही एक आहे की सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत, पण तुम्ही एक मेसेज टाकलाय की सट्टेबाज, मटकेवाले, दणदणीत राजरोसपचे धंदे सुरू आहेत. या अचानक हा विषय निवडणुकीमध्ये आला कसा, हा एक महत्त्वाचा निवडणुकीचा विषय नाही. सध्या IPL चालू आहे. माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहे. दिवसा ढवळ्या इथं बुकी चालू, बुकी जे म्हणतात आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात. छोटे छोटे मुलंसुद्धा जुगार खेळतात. मोठं मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं. पोलीस झोपलेलं आहे का, हा माझा प्रश्न आहे. नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या. अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या IPLचं जे बेटिंग चालू आहे ना. पोलिसांना सगळं माहिती आहे बेटिंग. आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले, पत्रसुद्धा आलेले आहेत मला. आणि म्हणून याला मी राजरोसपणे याला लायसन दिलं का राज्य सरकारने, कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला, पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे. कारण एक पिढी या बेटिंगमुळे बर्बाद होते. तुम्ही 1,00,000-2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ED CBI इन्कम टॅक्स लावता. एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो. तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे. पोलिसांनी इन्क्वायरी करा, 100% नाव देतो. पार मुंबई, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथले नाव देतो. सरकारने कारवाई करावी. दिवसाढवळ्या चालू आहे. एक तरुण पिढी बर्बाद होते. IPLच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे. म्हणून मला तो विषय वाटला, म्हणून तो मी मांडलेला आहे. आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. गृहमंत्र्यांना काही भेटून सांगणार आहेत का? भेटेल ना मी त्यांना. नाही, मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी ह्या संदर्भात राज्य सरकारला. भेट आता गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला, ठिकाणावर असले तर भेटेल. ठिकाणावर नाहीत म्हणून हे सगळं चालू आहे असं म्हणणं. पोलीस अवैधपणे सरकारचा कानाडोळा आहे. सरकारचा कानाडोळा याला. पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी ठरवलं तर 1 तासात या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते. तुम्हाला दाव्यासहित सांगतो मी. पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे. पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो? राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर.